अतुल म्हात्रे यांच्या पुढाकाराने पेणमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन। मेळाव्याला हजारो युवक युवतींचा उत्स्फूर्त सहभाग। महाराष्ट्र राज्य शेकापचे खजिनदार, शिवराज्य संघटना प्रमुख व मास्टर ऑफ आर्किटेक्ट लंडन अतुल नंदकुमार म्हात्रे यांच्या पुढाकाराने व शेतकरी कामगार पक्षाच्या आयोजनाखाली पेण तालुक्यातील युवक युवतींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी समन्वयक म्हणून नामांकित कंपन्यांनी मेळाव्यात सहभाग घेतला। रविवार 27 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत ॲडव्होकेट पी.डी. पाटील सभागृह, सार्वजनिक विद्यामंदिर पेण येथे हा मेळावा पार पडला। 8वी पास ते पदवीधर आणि 18 ते 35 वयोगटातील युवक युवतींना या रोजगार मेळाव्यात संधी देण्यात आली। प्रारंभी काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी व्यासपीठावर मास्टर ऑफ आर्किटेक्ट लंडन अतुल म्हात्रे, काँग्रेस तालुकाध्यक्ष अशोक मोकल, ज्येष्ठ नेते पी.डी. पाटील, महेंद्र ठाकूर, प्रल्हाद पाटील, दीपक शेठ पाटील, निलेश म्हात्रे, खांडेकर गुरुजी, अंकुश ठाकूर, विजय म्हात्रे आणि सुनंदा म्हात्रे आदी मान्यवरांसह हजारोंच्या संख्येने युवक युवती उपस्थित होते। त्यांच्या चेहऱ्यावर रोजगाराची संधी मिळाल्याचा आनंद स्पष्ट दिसून येत होता। अनेकांनी अतुल म्हात्रे यांचे आभार मानले, कारण त्यांनी निवडणुकीत पराजय पत्करल्यानंतरही सामाजिक बांधिलकी जपत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या। अतुल म्हात्रे यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की विधानसभा निवडणूक काळात 5000 युवक युवतींच्या हाताला रोजगार देण्याचे स्वप्न मी बाळगले होते। त्यासाठी 22 डिसेंबर, 19 जानेवारी आणि 27 एप्रिल रोजी रोजगार मेळावे आयोजित केले। यामध्ये अनेक तरुण तरुणींना रोजगार मिळाला असून पुढेही ज्यांना रोजगार मिळालेला नाही त्यांच्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत राहीन असे सांगितले। हा जो मेळावा आहे याच्यामध्ये मिळणारे जॉब्स आहेत ते तुम्हाला ऑन द स्पॉट मिळणार। अशा कुठल्याही व्यक्तीला ज्याला थोडीफार इंग्रजी वाचता येते त्या सगळ्यांना हे जॉब्स मिळतील। मला वाटतं आपल्यातले अनेक जण इथे सुशिक्षित, उच्च शिक्षित देखील असतील। जर समजा आज तुम्हाला काही कारणास्तव तुमच्या पसंतीचा जॉब मिळत नसेल तरी देखील आपले येत्या काळामध्ये अनेक सारे रोजगार मेळावे ऑलरेडी आमच्या नियोजनात आहेत। तारखा अजूनपर्यंत आपण सांगितलेल्या नाही, पण अनेक साऱ्या कंपन्यांसोबत आपण टायअप केलेला आहे आणि त्या माध्यमातून आपण विविध रोजगार मेळावे घेऊन इथल्या पेण तालुक्यातल्या युवकांसाठी संधी निर्माण करून देणार आहोत। हा उपक्रम आपण का करतोय तर जसं मगाशी अनेक मान्यवरांनी उल्लेख केला की 6 महिन्यापूर्वी मी माझ्या एका भाषणामध्ये जेव्हा विधानसभेचं इलेक्शन चालू होतं, निवडणुका चालू होता, त्या दरम्यान प्रचारामध्ये मी वक्तव्य केलं होतं की जर मला संधी दिली तर इथल्या 5000 युवकांना आपण नोकऱ्या काही केल्या मिळवून देऊ। ही संधी जी समजा मला मिळाली नाही, पण ध्येय तेच आहे की आपण येत्या ह्या 5 वर्षामध्ये 5000 नोकऱ्या पेणमधल्या युवकांना मिळवून देणारच आहोत।